तुम्हाला एका दिवसात 48 तास मिळताय? की मला एका दिवसाला 48 तास मिळताय? की मुकेश अंबानीला एका दिवसात 48 तास मिळताय? की इलॉन मस्कला एका दिवसात 48 तास मिळताय? नाही ना, सगळ्यांना सेम सेम 24 तास दिलेले देवाने. मग का आपल्याला, तुम्हाला, मला का टाइम पुरत नाहीये? का टाइम मिळत नाहीये प्रत्येक गोष्ट करण्यासाठी? बुक्स वाचण्यासाठी टाइम मिळत नाहीये, एक्सरसाइज करण्यासाठी टाइम मिळत नाही. काय ना यार, मला टाइमच नाहीये. मला टाइमच पुरत नाहीये. मग मी कसं करू? मी कसं पुस्तक वाचू? कशी मी एक्सरसाइज करू? कसं मी काम करू? माझ्याकडनं होतच नाहीये. मला टाइमच पुरत नाहीये. का तुम्हाला आणि मलाच हे प्रॉब्लेम येत आहे? कारण देवाने तर सगळ्यांना सेम टाइम दिलेला आहे, 24 तास. 24 तास सगळ्यांना एका दिवसात 24 तास दिलेले आहेत. मग आपल्याला का कामाचं टाइम मॅनेजमेंट करता येत नाही? जे इलॉन मस्कने केलं, जे मुकेश अंबानीने केलं, जे खूप सक्सेसफुल लोक आहेत ते करू शकलेत, मग तुम्ही आम्ही का नाही करू शकत आहे? फक्त एकच गोष्ट अशी आहे जी की ती नसल्यामुळे आपण ह्या गोष्टी अचीव्ह करू शकत नाही, आपण सक्सेस होऊ शकत नाही. ती म्हणजे फक्त आणि फक्त टाइम मॅनेजमेंट. जे देवाने आपल्याला 24 तास दिलेले त्याचा सदुपयोग आपल्याला करता येत नाही. फक्त आपण एक्सक्यूजेस स्वतःला देतोय की यार मला टाइमच पुरत नाहीये, मला वेळच मिळत नाहीये, मी कसं करू, मी काय केलं पाहिजे, त्याला वेळ मिळतो, तिला वेळ मिळतो म्हणून ते करू शकतात, माझ्याकडे हेच कामं जास्त आहे, तेच कामं जास्त. अरे पण करायचंय ना. जर करायची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि ते कसं करू शकता? ते फक्त आणि फक्त टाइम मॅनेजमेंट करून करू शकता. फक्त करण्याची इच्छा पाहिजे. आता माझंही मॅनेजमेंट तुमच्याशी गप्पा मारायचे, कारण पुढच्या 8 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही पण टाइम मॅनेजमेंट करायला शिकणार आहात. तर नमस्कार मंडळी, मी मृणाल चौधरी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि त्या अगोदर मला थोडंसं आभार प्रदर्शन करायचं आहे, जे की तुम्ही मागच्या व्हिडिओजला खूप चांगल्या कमेंट्स दिल्या, खूप चांगला प्रतिसाद दिला. असाच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही कमेंटचा पाऊस पाडा, लाईकचा पाऊस पाडा. म्हणजे काय ना, मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मस्त आणि खूप उत्साह येईल. पण एक खंत, जे तुम्ही कमेंट्स दिल्या ना त्या फेसबुक वरती दिलेल्या आहे, तर अशाच कमेंट्स युट्यूबला पण येऊ द्या, म्हणजे माझी आणखीन एनर्जी वाढेल व्हिडिओ बनवण्यासाठी. खरंच लाईफमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट अचीव्ह करू शकता. मी जसं आधी सांगितली की टाइम मॅनेजमेंट करून, पण त्याही आधी इच्छा असेल तर तुम्ही अचीव्ह करू शकता. लाईफमध्ये तुम्ही पैसा कमवू शकता. आज काय, उद्या काय, परवा काय, म्हातारपणी काय, कधी तुम्ही पैसा कमवू शकता. पण गेलेली वेळ तुम्ही कमवू नाही शकत. आता असं नाही म्हणू शकत ना यार मला आता बालपण पाहिजे, मस्त अंगणवाडीत जायचंय, भात खायचाय, काय जे कोणी प्ले ग्रुप, नर्सरी, परत जायचंय, मला मस्त खेळायचंय, एन्जॉय करायचं, असं तर नाही म्हणू शकत ना. म्हणू शकले तरी तुम्हाला ते दिवस थोडी ना परत मिळणार आहे. म्हणून टाइम किती महत्वाचं हे लक्षात घ्या. कारण पैसा तुम्ही कमवू शकता, पण टाइम तुम्ही परत नाही आणू शकत. आज आत्ता जो टाइम तुम्हाला मिळालेला आहे, जो मिनिट तुम्हाला मिळालेला आहे, जो क्षण तुम्हाला मिळालेला आहे, तो तुम्ही कारणी लावा, तो तुम्ही मनसोक्त जगा, तो तुम्ही यूज करा. आणि ते सगळं टाइम मॅनेजमेंट करून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. माणसाने खेळलं पाहिजे, हसलं पाहिजे, काम केलं पाहिजे, फिरलं पाहिजे, रडलं पण पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, पण कधी? टाइम मॅनेजमेंट करून. तर हे टाइम मॅनेजमेंट करायचं कसं? खूप जणांचे व्हिडिओ आपण ऐकतो, बघतो की टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे, विदाऊट टाइम मॅनेजमेंट शिवाय आपण लाईफमध्ये काहीच करू शकत नाही. पण ते करायचं कसं? असे कोणते पॉइंट्स आहेत, अशा कोणत्या कीज आहेत, असे कोणते फॉर्म्युलेज आहेत जे की आपण वापरू शकतो? तर त्याच्यासाठी असे 6 फॉर्म्युलेज आहेत, 6 टिप्स आहेत, 6 ट्रिक्स आहेत, काही तुम्ही म्हणू शकता. पण ते जर तुम्ही वापरले तर तुम्ही डेफिनेटली सक्सेस होताल. डेफिनेटली तुम्ही प्रोडक्टिव्ह काम करू शकता. फक्त काम करायचं म्हणून करू नका, ते काम प्रोडक्टिव्ह पण झालं पाहिजे. पॉइंट नंबर 1, प्लॅनिंग फॉर नेक्स्ट डे. जर तुम्हाला काही गोष्टी अचीव्ह करायच्या असतील तर त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. जर टाइम मॅनेजमेंट करायचं म्हणजे तर काय करायचं? सपोज आजचा दिवस संपतोय, तुम्ही ऑफिस मधून सुटताय, तुम्ही ऑफिस मधून निघताय, किंवा तुम्ही स्टुडंट्स आहात, स्कूल संपतीये, किंवा तुम्ही व्हॉटएव्हर जे तुम्ही काम करताय, एंड ऑफ द डे झोपण्याच्या अगोदर तुम्हाला उद्याचा दिवस दिसला पाहिजे. उद्याचा दिवस दिसला पाहिजे म्हणजे काय? तर उद्याचा दिवस हा इमॅजिन झाला पाहिजे, हा व्हिज्युअलाइज झाला पाहिजे. तो कसा? की मला इतक्या वाजता उठायचंय, मग मला इतक्या वाजता हे काम करायचंय, मला एक्सरसाइज करायची, मला बुक वाचायचंय, मला चहा प्यायचाय, मला जेवण करायचंय, मला इतक्या वाजता इथे जायचंय, मला लग्नाला जायचंय, मला ऑफिसला जायचंय, मला ऑफिसमध्ये जे छोटे-छोटे काम असतात ते सुद्धा तुम्ही इमॅजिन केले पाहिजे. फक्त डोक्यात ठेवून नाही, त्याच्यासाठी प्रत्येक काम हे लिहिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या हाताने पेन वही घेऊन लिहा. जर नाही पेन वही घेऊन लिहू शकत, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लिहा, लॅपटॉपमध्ये लिहा, पण कुठेतरी लिहा, डोक्यात ठेवू नका. जर डोक्यात ठेवलं, आपल्याला वाटतं म्हणजे मला माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स आहे खूप वेळेस, हा ठीक आहे ना, मला हे काम करायचंय, उद्या ते काम करायचंय, मग ते झालं ते, पण डोक्यात राहत नाही. हे झोपेपर्यंत असतं, मॅनेजमेंट डोक्यात एकदम परफेक्ट असतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दुसरेच कामं मागे लागतात. म्हणजे आपल्याला उद्या जे इम्पॉर्टंट कामं आहेत, जे करायचे ते आपण विसरून जातो. कधी कधी काय होतं, ते स्किप होत 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 आजचं उद्यावर जातं, उद्याचं परवावर जातं, परवाचं 15 दिवसावर जातं. असं करत करत त्या कामाची व्हॅलिडिटी पण संपून जाते, तिथे आपलं नुकसान होऊ शकतं. तर म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, दुसऱ्या दिवसाचं प्लॅनिंग करताय ना, तर त्या अगोदर आदल्या दिवशी झोपताना
प्रत्येक खूप जण डायरी लिहितात, तर त्या डायरी लिहायच्या वेळेस कोणी लिहितंय कोणी लिहित नसेल, पण झोपताना आपल्याला उद्या काय कामं करायची आहे हे वन बाय वन लिहिलं पाहिजे. जर वन बाय वन लिहिलं तर ते आपण लिहिता लिहिताच आपण इमॅजिन करतो आणि इमॅजिन जर केलं तर ते काम सक्सेस होतं. आदल्या दिवशी झोपताना तुम्ही जर दिवस उद्याचा मॅप केला, व्हिज्युअलाइज केला, इमॅजिन केला तर तुम्ही निवांत झोप घेऊ शकता. का तर आपल्याला माहित असतं यार उद्याच्या दिवसात मला इतकी कामं आहे, तितकी कामं आहेत, ते मी अशा पद्धतीने करणार आहे आणि लिटरली ते काम तुम्ही करून झालेलं असतं व्हिज्युअलाइज मध्ये. सपोज मला एखादा व्हिडिओ बनवायचा आहे, मी जर लिहिलं मला उद्या ह्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे, तर मी तो त्यावेळेस जगलेली असते लिटरली, की मी असा बनवणार आहे, माझी अशी स्क्रिप्ट राहणार आहे, माझं तसं राहणार आहे. लिटरली माणूस इमॅजिन करतो. म्हणजे आपण निवांत झोप घेऊ शकतो, स्ट्रेस फ्री आपण राहू शकतो आणि येणारा दुसरा दिवस फ्रेशली आपला चालू होऊ शकतो. काय अवघड याच्यामध्ये? फक्त झोपताना पेन आणि वही घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला उद्या काय काम आहे, बारीकातले बारीक कामं लिहा. पण लिहा, डोक्यात ठेवू नका. त्यात आणखीन एक गोष्ट, फक्त कामं लिहून नाही जमणार आहे. तर ते कामं तुम्ही प्रायोरिटी वाईज लिहा. जर सपोज तुमच्याकडे 10 काम आहे, तर त्यातलं कोणतं काम फर्स्ट प्रायोरिटीवर, कोणतं सेकंड प्रायोरिटीवर आहे, कोणतं थर्ड प्रायोरिटीवरती आहे, ते तुम्ही मॅप केलं पाहिजे. सपोज तुम्ही 10व्या नंबरचं काम पहिल्या नंबरवरती करताय, सकाळीच करताय, त्याचा उपयोग नाहीये आणि जे इम्पॉर्टंट काम आहे ते तुम्ही दुपारी करताय, तर फायदा काय त्याचा? तर काम लिहिताना त्याची प्रायोरिटी पण सेट करा. पॉइंट नंबर 2, टाइम मॉनिटरिंग. आता आधी तुम्ही नेक्स्ट डेचं प्लॅनिंग केलेलं आहे. उद्या तुम्हाला काय करायचंय, कोणतं काम करायचंय, किती वाजता करायचंय, कसं करायचंय ते तुम्ही सगळं पेपरवर लिहिलं, प्लॅनिंग केलं, त्याच्यानंतर इमॅजिन केलं, व्हिज्युअलाइज केलं, सगळं झालं. एवढं करून नाही जमणार आहे, पण प्रत्येक काम तुम्ही मॉनिटर केलं पाहिजे. सपोज उद्याचं काम लिहिताय तर आजच्या कामाचे तुम्हाला हिशोब घेणे, स्वतःला हिशोब देणे, की माझ्याकडे 10 कामं होते, 10 पैकी मी किती कामं कंप्लीट केले, किती कामं माझे राहिले, ते कशामुळे राहिले, का राहिले? स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे ना, की बाबा तू आज इतके कामं घेतले होते, मग यातले किती कंप्लीट झालेले? यातले कामं जे कंप्लीट नाही झाले ते का कंप्लीट नाही झाले? तुला कुठे प्रॉब्लेम आला? कुठे एरर आला? तुझं ते काम का खोळंबले? स्वतःला जाब विचारणं गरजेचं आहे. कारण काय, जर फक्त कामं लिहिली, हा ठीक आहे, नाही झालं. दुसऱ्या दिवशी आपण बघतो, हा ठीक आहे, आता उद्या काय काम आहे? जर तुम्ही ते बघितलेच नाही, तर डेव्हलपमेंट काय होणार आहे? कारण काही कामं मिस होतात किंवा काही कामं काही कारणामुळे कंप्लीट होत नाही. ते का नाही होते त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ते तुम्ही मॉनिटर केलं पाहिजे. तुम्ही इव्हन एवढंही करू शकता, 1-1 तासालाही तुम्ही मॉनिटर करू शकता, की मला पहिल्या 1 तासात काय काम करायचंय, दुसऱ्या तासात काय काम करायचंय, मी हे काम केलंय का, हे काम का राहिलंय, कोणामुळे राहिलेलं आहे, कशामुळे राहिलेलं आहे. हे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, हे जर तुम्ही मॉनिटर केलं, तर तुम्ही आणखीन तुमच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता. तुम्ही 1-1 तासाला करू शकता, अर्ध्या दिवसाला करू शकता, डे संपल्यावर करू शकता. तुम्ही पूर्ण वीकचं पण टाइम मॉनिटरिंग करू शकता. आता पहिलं तर तुम्ही नेक्स्ट डेचं प्लॅनिंग केलं, त्याच्यानंतर टाइम मॉनिटर केलं. पण आता थर्ड पॉइंट काय आहे, तो खूप महत्वाचा आहे. हे सगळ्यांसोबत ह्या गोष्टी घडताय सध्या. एक ना धड भाराभार चिंध्या. म्हणजे तुम्ही समजू शकता की पॉइंट नंबर 3 काय? कॉन्सन्ट्रेट ऑन वन टास्क ॲट अ टाइम. जर तुमच्याकडे 10 कामं आहेत, ॲट अ टाइम तुम्ही 10 कामं सोबत नाही करू शकत. ॲट अ टाइम एक काम कंप्लीट करा, मग दुसऱ्या कामाकडे जा. यांनी काय होईल, एका कामावरती ॲट अ टाइम आपण फोकस जर केला, तर त्या कामाची स्पीड वाढेल आणि स्पीड बरोबर त्याची क्वालिटी पण वाढेल. खूप जणांना सवय असते, सपोज गाडी चालवताना फोनवर पण बोलताय, गाडी पण चालवताय, फोनवरती मीटिंग चालू असते, फोनवरती खूप काही गोष्टी चालू. याच्यात काय होतं, ऍक्सिडेंट होतात. जे काम चालू आहे फोनवरती किंवा लॅपटॉप बाजूला असतो, ते कामही धड होत नाही किंवा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. म्हणूनच म्हटलं, एक ना धड भाराभार चिंध्या. म्हणून जे तुम्ही काम करता त्या कामावरती फोकस करा. घरात पण काय असतं ना, ही गोष्टी महिलांना जमतात थोड्याफार बरं. एकीकडे पोळ्या लाटायचं काम चालू असतं, एकीकडे भाजी टाकलेली असते. फक्त भाजी टाकून देऊन ती पोळ्या लाटू शकते, पण ॲट अ टाइम एका हाताने तुम्ही पोळी लाटू शकता का? असं एकीकडे भाजी चालू आहे, एकीकडे पोळ्या चालू नाही. ॲट अ टाइम एकच काम करू शकता. धड पोळी पण नीट होणार नाही, धड भाजी पण हलणार. भाजी सांडून जाईल, पोळी ती श्रीकडत जाईल. म्हणून ॲट अ टाइम एकच माणूस काम करू शकतो. तर एकाच कामावरती फोकस करा. तेच काम क्वालिटीचं करा. टाईम मॅनेजमेंटच्या प्रत्येक गोष्टी एकमेकांवरती डिपेंड आहे. प्रत्येक रूल हा एकमेकांवरती डिपेंड आहे. पहिला पॉइंट जसं सांगितलं, की मी आता उद्याचा दिवस मॅप केलेला आहे. उद्याचा दिवस मी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर उद्याच्या दिवसात मी काय काम केलेलं आहे, काय काम झालेलं नाहीये, ते मी मॉनिटर केलेले. त्याच्यानंतर प्रत्येक काम हे डिव्हाइड केलेले, म्हणजे ॲट अ टाइम एकच काम करायचे, एकाच कामावर फोकस करायचे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टाईम मॅनेजमेंटची ही एकमेकांवरती डिपेंड आहे. तर त्यातला आता पॉइंट नंबर 4, स्टार्ट वर्क विथ अन एंड टाइम. जर एखादं काम तुम्ही चालू करताय, तर ते काम किती वेळात संपणार आहे याचा तुम्हाला टाइम माहित पाहिजे. कोणती पण गोष्ट असते, सपोज तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, सपोज तुम्ही स्वयंपाक करताय, जर तुम्ही साधा स्वयंपाक करताय, पूर्णाचा स्वयंपाक करताय किंवा तुम्हाला पुण्यावरून संभाजीनगरला जायचंय, तर किती वेळ लागणार आहे, त्या गोष्टीला किती वेळ लागणार आहे, किती वेळात आपण ते काम कंप्लीट करणार आहे, हे आपल्याला साधारणतः कळतं. 10, 15, 20 मिनिटं इकडे तिकडे आपण होऊ शकता. पण प्रत्येक गोष्टीचा आपल्याला एंड टाइम माहित असतो, फक्त तो फिक्स केला पाहिजे. मी आता इंटरव्ह्यू घेतेय, माझा हा इंटरव्ह्यू साधारण 15 मिनिटं चालणार आहे, 1 तास चालणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही कामं मॅप करा. तुम्ही इंटरव्ह्यू चालू आहे 2 तास, 3 तास किंवा एखादी मीटिंग चालू आहे 2 तास, 3 तास.
किंवा एखाद्या ठिकाणून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाता, चाललंय रमत गमत थांबत गप्पा मारत जेवत खावत. असं नाहीये, असं करून चालत नाही. प्रणवचं एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला. उद्याचा दिवस मॅप करायचा, लिहिला मस्तपैकी, रंगवली वही, त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर ओके जोशमध्ये उठणार, कामाला स्टार्ट करणार. पण एकच काम दिवसभर घेऊन बसणार, मग बाकीच्या 9 कामाचं काय करायचं? तर प्रत्येक कामाला पर्टिक्युलर टाइम द्या, त्या टायमिंगमध्ये ते काम कंप्लीट करा. ते काम कंप्लीट झाल्यानंतर जे समाधान मिळतं, लाजवाब. पॉइंट नंबर 5, पोमोडोरो टेक्निकची. ही एक जापनीज टेक्निक आहे. ही टेक्निक काय सांगते, जर तुम्ही दिवसभर काम करताय तर प्रत्येक 25 मिनिटाला तुम्ही एक 5 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक घेतला पाहिजे. उठलं पाहिजे, 5-10 पावलं चालले पाहिजे, थोडासा सुसू ब्रेक झाला पाहिजे, चहा घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता, एक 5 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक झाला पाहिजे. यांनी काय होतं, तुमच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढते. तुमच्या सपोज काय होतं, एक कंटिन्यू आपण एक कामामध्ये बिझी असल्यानंतर, सपोज लॅपटॉप समोर असू, एखाद्या कोणत्याही कामासमोर असू किंवा कोणतेही काम करताना कंटिन्युअसली आपण ते काम करतोय, ते एक तंद्री लागल्यासारखं होतं. तिथे तुम्हाला आळस येऊ शकतो, कंटाळा येऊ शकतो, बोर होऊ शकतं. त्याच्यासाठी एक 25 मिनिटांनी एक 5 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक घेतला पाहिजे. थोडंसं नाही काही तर एक 5 मिनिटात चाललं पाहिजे, वॉक केला पाहिजे. 5 मिनिटात तुम्ही फेरफटका मारून येऊ शकता. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, स्कूलमध्ये असाल, कॉलेजमध्ये असाल, कुठेही असाल, कंटिन्यू काम करतात, 5 मिनिटं तुम्ही बसा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. याने तुमची कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढते. आणि 2 तासानंतर तुम्ही एक 10-15 मिनिटाचा, 20-25 मिनिटाचा ब्रेक, थोडासा लॉंग ब्रेक घेऊ शकता, जे की शांत बसू शकता, चहा कॉफी, जसं की जे तुम्हाला वाटते त्याचा तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे. पण असं नाहीये तुम्ही पीसी लॅपटॉप समोरून उठले परत मोबाईलमध्ये रील स्क्रोल करताय. स्क्रीन टाइम सोडा, तुम्ही जा निवांत बसा, 10 मिनिटं 5 मिनिटं कोणाशी बोला, गप्पा मारा. मोस्टली झाडाकडे बघा, मोस्टली ग्रीनरीकडे बघा, गॅलरीतून बघा, कुठे काय जे असेल तुमच्याकडे, थोडंसं स्क्रीन टाइम अवॉइड करा 20-25 मिनिटं. यांनी आणखीन तुमची कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. पॉइंट नंबर 6, थिंक 100 टाइम्स बिफोर सेइंग येस टू एनीथिंग दॅट रिक्वायर्स युअर टाइम कमिटमेंट. तुम्ही प्लॅनिंग केलेलं दुसऱ्या दिवसाचं, की मला हे काम करायचंय, ते काम करायचंय, ते काम कंप्लीट झालं पाहिजे. सगळं नियोजन लावलेलं आहे आणि अचानक येऊन तुम्हाला कोणीतरी म्हणतंय, माझं हे काम कंप्लीट करून द्या किंवा माझ्यासोबत इकडे चल, माझ्यासोबत तिकडे चल, किंवा काही असू, कुणी तुम्हाला काहीतरी काम सांगते आणि त्यावेळेस आपण काय करतो, आपलं माइंड किंवा आपलं मन, माइंडने आपलं मन काय करतं, त्याला वाईट वाटू नये म्हणून आपण काय म्हणतो, हा ठीक आहे चालेल मी करून घेतो, हा ठीक आहे चालेल मी येतो, हा ठीक आहे चालेल मी करून घेईल. का तर त्याला वाईट वाटू नये म्हणून आपण आपल्या दिवसाचं पूर्ण प्लॅनिंग कोलॅप्स करतो. सबकॉन्शियस माइंडने आदल्या दिवशी प्लॅनिंग केलेलं असतं, की उद्या काय काय करायचंय, कसं नियोजन आहे, सगळं इमॅजिन केलेलं असतं. त्या सबकॉन्शियस माइंडला काय कळतं, की उद्या येऊन कोणीतरी आपल्याला सांगणार आहे, की बाबा आता तू हे काम नाही, तुला दुसरं काम करायचंय. का तर त्याला वाईट वाटेल, त्याला चांगलं वाटणार नाही, त्याला हर्ट होईल, त्याला राग येईल किंवा तो काय म्हणेल माझ्याबद्दल, तो काय म्हणेल का रे यार यांनी हे काम पण नाही केलेलं. कोणती पण गोष्ट कोणाला हो म्हणण्या अगोदर 100 टाइम 100 वेळेस विचार करा, की आपलं काय, आपण काय ठरवलेलं आहे, आपल्याला काय करायचंय. खूपच इम्पॉर्टंट काम आहे त्या व्यक्तीचं, की तुमच्याशिवाय ते काम होऊच शकणार नाही. इन दॅट केस तुम्ही ते काम करू शकता. याचा परिणाम काय होतो, सबकॉन्शियस माइंडला नाही कळत, की आता याला नवीन काम आलं अचानक आणि हा दिवसातलं जे काम ठरवलेलं आहे तो ते काम करू शकत नाही. तर ते सबकॉन्शियस माइंड चिडचिड करतं, त्याला एन्झायटी येतात, त्याला राग येतो, सगळं विस्कळीत होतं. का तर जे इमॅजिन केलेले काम आहे ते होत नाही. हे माझ्यासोबत 1000 वेळेस झालेले. जर मी दुसऱ्या दिवशीचं काम प्लॅन केलेलं आहे आणि ते काम जर त्या पद्धतीने त्याप्रमाणे नाही झालं तर माझी स्वतःची सुद्धा चिडचिड होती. मला स्वतःला सुद्धा एन्झायटी येतात. का तर ते सबकॉन्शियस माइंडला मी रात्री झोपण्यापूर्वीच सांगितलेलं असतं, की बाबा तुला असा दिवस जगायचा आहे उद्याचा. आणि तो जर चेंज होतोय, प्लॅन चेंज होताय, तर बट ऑब्व्हियसली सबकॉन्शियस माइंड ते ऐकत नाही. कारण त्याला वाटतं, की आता मला डीच केलंय. म्हणून कोणाला कमिटमेंट देताना, कोणाला हो म्हणताना 100 वेळेस विचार करा. ब्लंटली तुम्ही कधी-कधी नाही म्हणू शकता, की मला हे काम नाही जमणार. कारण तुम्ही दुसऱ्या दिवसाचा प्लॅन केलेला आहे. ते जर इम्पोर्टंट असेल आणि ते कंप्लीट नाही झालं, तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान होत असेल, तर डेफिनेटली ब्लंटली तुम्ही नाही म्हणू शकता. सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंटचा एक रूल, एक फॉर्म्युला पण खूप महत्त्वाचा आहे, जो की मला असं वाटतोय, मी हा काय कुठून अभ्यासलेला नाही किंवा कुठून मी रिसर्च केलेलं नाही. हा माझ्या कामातून, माझ्या एक्सपिरियन्स, माझ्या अनुभवातून मला असं वाटतंय, की प्रत्येक काम हे खाचात जे एक काम झालं का ते दुसरं काम, दुसरं काम झालं तिसरं काम, तिसरं काम झालं चौथं काम, असं काम कंप्लीट करता आलं पाहिजे. हे ज्याला जमतं त्याला टाईम मॅनेजमेंट जमतं. आणि आणखीन एक गोष्ट, तुमचे जे कामं ठरवलेले ते काम कंप्लीट करून तुम्ही निवांत राहा. त्याच्यानंतर तुम्हाला जिकडे जायचं तिकडे फिरा, एन्जॉय करा, खा. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. पण जे ठरवलेले काम आहे, ते ठरवलेले कामं त्या टायमिंगमध्ये कंप्लीट करून तुम्ही निवांत रिलॅक्स राहा. खूप जणांना सवय आहे, ठीक आहे आता नाही, थोड्या वेळाने, थोड्या वेळाने दुपारी, दुपारी नाही संध्याकाळी, आहे ना रात्र आहे अजून पडलेली. खूप जणांना सवय असते पुढच्या ओढ्यात करण्याची. असं करता करता ते काम रटाळवाणी होऊन जातं, मूड खराब होतो,
काम होत नाही, प्रोडक्टिव्ह काम होत नाही, काहीच होत नाही. एक ना धड भाराभार चिंध्या. म्हणून प्रोकास्टिनेशन करू नका. हा पॉइंट यातला नाहीये, पण मी तरी सांगते की प्रोकास्टिनेशन करू नका. ॲट द एंड काय, काम कंप्लीट होणं इम्पॉर्टंट नाही, पण प्रोडक्टिव्ह काम होणं, क्वालिटी काम होणं इम्पॉर्टंट आहे. तर एवढे 6 पॉइंट्स वापरून तुम्ही नक्कीच टाईम मॅनेजमेंट करू शकता. माझं एकच वाक्य मी 4 वेळेस सांगतेय. जर दुसरा दिवस मॅप झाला, इमॅजिन झाला, व्हिज्युअलाइज झाला, तुम्ही तो जगता लिहिताना आदल्या दिवशी, तर तो कंप्लीट त्याच पद्धतीने होतो. जर असं केलं तर तुम्ही तुमच्या टाईमाचं मॅनेजमेंट करून तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे, मग तुम्ही पुस्तक वाचू शकता, एक्सरसाइज करू शकता, वाटेल ते तुम्ही काम करू शकता. का तर फक्त तुम्ही आदल्या दिवशी लिहा आणि त्याची प्रायोरिटी सेट करा आणि त्याच्यानंतर ते काम मॉनिटर करा. जर ह्या पद्धतीने तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते अचीव्ह करू शकता. मंडळी, आता माझा ठरवलेल्या टाईमनुसार माझा व्हिडिओ बनवण्याचा आणि तुमच्याशी गप्पा मारण्याचा टाइम संपलेला आहे. तर मी मृणाल चौधरी रजा घेते. पण त्या अगोदर जर तुम्ही हे पॉइंट्स वापरून तुम्ही टाइम मॅनेजमेंट करत असताना, या पद्धतीने तुम्ही तुमची कामं मॅप करत असताल, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्ही ह्या पद्धतीने आमचं टाइम मॅनेजमेंट करून आमचे कामं कंप्लीट करतो. आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने तुमचं टाइम मॅनेजमेंट करत नसाल, तर हा व्हिडिओ तुम्ही सकाळी बघताय, दुपारी बघताय, जेव्हा कधी बघताय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या हातात पेन, वही किंवा मोबाईल, लॅपटॉप जे काही असेल ते घ्या आणि उद्याचा दिवस लिहा. व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा आणि अनुभव घेऊन बघा की खरंच कामं कंप्लीट होतात आणि जे कामं कंप्लीट झाल्यानंतर जो आनंद, जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते अनुभवून बघा. आणि जर ह्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलं तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठी नेहमी ओपन आहे. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी ह्या पद्धतीने टाईम माझा मॅनेज केला आणि माझे कामं कंप्लीट झाले आणि माझा खुशी-खुशीत माझा दिवस संपला आणि मी निवांत झोपलीये. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघताय मंडळी पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपलं दुसरं चॅनल आहे दी प्रणव मृणाल टॉक्स, आपलं ब्लॉगिंग चॅनल आहे. ते जरी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, ते व्हिडिओ तुम्ही बघत नसताल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. तर तेही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्याची तुम्हाला काळजी आहे, ज्याचं तुम्हाला टेन्शन आहे की हा टाइम मॅनेजमेंट करत नाही, ही व्यक्ती टाइम मॅनेजमेंट करून कामं करत नाहीये, याचे दिवसेंदिवस वाया चाललेले आहेत, यांनी ह्या पद्धतीने कामं मॅप केले तर हा खूप मोठा सक्सेसफुल माणूस, बाई, स्त्री, मुलगी काय जे असेल ते होऊ शकते. तर अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये ते त्यांचं प्रोडक्टिव्ह काम करून सक्सेसफुल होतील. धन्यवाद.